झाड फुलांनी आले बहरून, तून पाहिले डोळे उघडून. झाड फुलांनी आले बहरून, तून पाहिले डोळे उघडून. वर्षा काळी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा. वर्षा काळी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा. काय तुला उपयोग आंधळ्या, काय तुला उपयोग आंधळ्या. दीप असून उशाशी, कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. वर्षाकाळी पाऊस धारा, तुला ना दिसला त्यात इशारा. परमेश्वर शोधण्यासाठी, परमेश्वराला भेटण्यासाठी फक्त मंदिरातच जावं लागतं, फक्त मस्जिदीमध्ये जावं लागतं, चर्चमध्येच जावं लागतं असं काय नाही. जर तुमच्याकडे ती जिज्ञास वृत्ती असेल त्याला जाणून घेण्याची परमेश्वराला, तर तो निसर्गातच तुम्हाला दिसन, असं सुधीर फडके यांनी सांगितलेलं या त्यांच्या कवितेमध्ये. झाड फुलांनी ज्यावेळेस बहरून येतं ते कसं काय येतं, हा एक चमत्कारच आहे ना. झाडाला फुलं येतात, पानं येतात, हा म्हणजे एक मोठ्या प्रकारचा चमत्कार आहे. त्यात जर आपल्याला निसर्गाची किमया, त्यात जर आपल्याला त्या परमेश्वराची लीला जर दिसत नसेल आणि ती बघण्याची जर आपल्याकडे दृष्टीच नसेल, तर कवी म्हणतात की तुम्ही त्या आंधळ्या व्यक्तीसारखे, ज्याला त्याच्यासोबत दिवा असून पण फायदा नाही, एवढं धडधाकट शरीर पण आहे, पण त्याला जसा त्या दिव्याचा उपयोग नाही, तसा तुम्हाला जर तो परमेश्वर जर निसर्गात ह्या चराचरात जर बघण्याची तुमच्याकडे जर दृष्टी नसेल, तर तुम्हाला हे तुमचं शरीर असून, एवढं धडधाकट शरीर असून पण तुमचा फायदा नाही.